विधानसभेची रणधुमाळी आता सर्वत्र सुरू झालेली पाहायला मिळते। काही दिवसांतच आता विधानसभेची आचारसंहिता लागेल आणि याच पार्श्वभूमीवर आता विधानसभेच्या रणांगणात अनेक मतदारसंघामध्ये उमेदवार आता आपली कंबर कसताना पाहायला मिळतात। रायगड जिल्ह्यात देखील 7 ही जागा या महायुतीच्या आहेत, मात्र या जागेंवर पुन्हा महायुतीच्या स्टँडिंग आमदारांना उमेदवारी मिळणार का, अशा देखील तर्कवितर्क प्रश्नांना आता उधाण आलेलं पाहायला मिळते। आपल्यासोबत या सर्व गोष्टींवर बातचीत करण्यासाठी शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख प्रमोदभाई घोसाळकर आहेत। प्रमोदभाई, तुमचं एबीपी माझामध्ये स्वागत आहे। काय सांगाल एकंदरीत की रायगड जिल्ह्यामध्ये बघितलं तर पुन्हा एकदा महायुतीच्या जागेंवर काही मतदारसंघ हे आता वादाच्या भोवऱ्यात सापडलेले पाहायला मिळतात। कर्जत खोपोली असेल, अलिबाग असेल किंवा श्रीवर्धन मतदारसंघ असेल, यामध्ये तेथील आमदारांना पुन्हा जागा मिळेल का अशा देखील शंका निर्माण झालेल्या आहेत। आपण कर्जतचा जर पहिला आढावा घेतला तर त्यामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिंदे गट अशी वादाची ठिणगी पाहायला मिळते। तर या संपूर्ण गोष्टींमध्ये कशा पद्धतीने वरिष्ठ निर्णय घेतील किंवा सध्या तरी काय चर्चा सुरू आहे? प्रथमतः एबीपी माझा वृत्तवाहिनीचं मी स्वागत करतो। रायगड जिल्ह्यामध्ये एकूण 7 विधानसभा मतदारसंघ आहेत। त्यापैकी 3 विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत, शिंदे गटाकडे, 3 विधानसभा मतदारसंघ भाजपकडे आहेत आणि श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्याकडे आहे। कर्जत विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्या ठिकाणी आपले आमदार महेंद्र थोरवे स्टँडिंग आमदार आहेत, त्यांनाच उमेदवारी मिळावी आणि मिळेल अशा प्रकारचा पूर्ण मला आत्मविश्वास आहे। परंतु राष्ट्रवादीचे सुधाकर घारे उगाचच त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि वरिष्ठांनी आदरणीय सुनील तटकरेंनी त्यांची समज घालावी आणि महायुतीचा या ठिकाणी धर्म पाळावा अशा प्रकारच्या आमच्या त्या ठिकाणी आमच्या शिवसैनिकांची आमची त्या ठिकाणी प्रामाणिक इच्छा आहे। जर त्या ठिकाणी जर कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये जर सुधाकर घारे ऐकत नसतील तर आमच्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघामध्ये आमचे कार्यकर्ते आम्हाला सांगत आहेत की जर तिथं ते ऐकत नसतील तर आपणही त्या ठिकाणी आपण जागा मागावी। त्याही ठिकाणी आमची इच्छा आहे की आम्हाला उमेदवारी मिळाली तर त्या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून अनेक विकास कामं केली आहेत, आमचा संपर्क चांगला आहे। त्याही ठिकाणी श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघामध्ये मी इच्छुक उमेदवार म्हणून त्या ठिकाणी काम करत आहे। जर उमेदवारी मिळाली तर 100% मी त्या ठिकाणी निवडून असा मला आत्मविश्वास आहे। परंतु आम्ही महायुतीचा धर्म पाळणारे आहोत। लोकसभा निवडणुकीमध्ये तटकरे साहेबांचं आम्ही प्रामाणिकपणे काम केलं, महायुतीचे म्हणून उमेदवार निवडून दिले खासदार म्हणून। महाराष्ट्रामध्ये एकमेव खासदार तटकरे साहेब निवडून आले, त्याचं श्रेय खरा अर्थ शिवसेना भाजपचं आहे आणि म्हणून आमची इच्छा आहे की त्या ठिकाणी कर्जतमध्ये आपल्या आमदार थोरवेंना तटकरे साहेबांनी मदत करावी। श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही जे काम करतोय आणि तटकरे साहेब माझे आरोप करतात की प्रमोद घोसाळकर त्रास देतो, मी त्रास देत नाही, मी माझा पक्षाचं काम करतोय। मी जिल्हा प्रमुख म्हणून माझं कर्तव्य आहे। जिल्हा प्रमुख म्हणून मला आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आदरणीय भरत शेट्टी माझी निवड केलेली आहे। मी माझं पक्षाचं काम करतो, पक्ष माझा जिवंत ठेवण्याचं मी काम करतोय। मी तटकरेंना त्रास देण्याचं काम करत नसून जे आदेश येतील त्या आदेशाचं मी पालन करीन आणि या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये 7च्या 7 जागा या ठिकाणी युतीचे येतील असा मला आत्मविश्वास आहे। परंतु जसं निवडणुका जवळ येते तसं इच्छा वाढते। या ठिकाणी अलिबाग मतदारसंघामध्ये छोटू शेठ सुद्धा त्रास देण्याचा प्रयत्न करतात, भाजपचे ते आहेत। कर्जतमध्ये घारे आहेत, श्रीवर्धनमध्ये मी आहे, परंतु एकमेव असा मतदारसंघ आहे की महाड, त्या ठिकाणी भरत शेठना स्पर्धक कोणी नसून यावेळेला भरत शेठ चांगल्या मताधिक्याने निवडून येतील अशा प्रकारचा मला आत्मविश्वास आहे आणि रायगड जिल्ह्यातील जास्तीत जास्त मताने आम्ही भरत शेठना निवडून आणू असं मला त्या ठिकाणी वाटतो। आपण जर बघितलं तर मध्य काळामध्ये महेंद्र थोरवे या ठिकाणी आले होते, लोणेर विभागामध्ये एक आपला कार्यक्रम झाला होता आणि त्याच्यानंतर महायुतीचा धर्म पालन होईल का असा राष्ट्रवादीला त्यांनी टोळा लगावला होता आणि त्याच्या मध्यंतरी काळामध्ये सुनील तटकरे देखील विश्वासघातकी आहेत किंवा महायुतीचा धर्म पाळतील का हा देखील प्रश्न आमदार थोरवेंनी उपस्थित केला होता आणि त्याच्यानंतर आता मतदारसंघामध्ये पुन्हा पुनर्बांधणी शिंदे गटाची देखील होताना दिसते। त्यामुळे आयत्या वेळेला जर महायुतीमध्ये जर वादाची ठिणगी पडली तर मग आपला स्टँडिंग त्या ठिकाणी आमदार आहे, त्या ठिकाणी आपला उमेदवार तयार करण्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट देखील आता बळावलेला दिसतोय। तर या संपूर्ण परिस्थितीमध्ये आता शेवटच्या स्थितीमध्ये समजा श्रीवर्धन मतदारसंघ आपण म्हणताय की आपण देखील इच्छुक आहात, त्याच्या आधी 2019चा जर आपण विचार केला तर आपले बंधू विनोदभाई घोसाळकरांनी देखील हा मतदारसंघ लढवलेला आहे। तर या मतदारसंघामध्ये तुम्ही जर त्या ठिकाणी इच्छुक असाल तर पुन्हा तटकरेंचं मोठं प्राबल्य त्या ठिकाणी आहे, कसं सामोरं झाले संपूर्ण लढाईला? निवडणुकीमध्ये काही होऊ शकतं
आणि आम्ही आमचं काम पक्ष म्हणून काम करतोय। आमच्या तळा असेल, त्या ठिकाणी म्हसळा असेल, श्रीवर्धन असेल, त्या ठिकाणी रोहा असेल आणि माणगाव असेल, या ठिकाणी आमचं पक्षाचं नेटवर्क अत्यंत चांगल्या प्रकारे आहे। बूथ प्रमुखापासून शाखा प्रमुखापासून आम्ही चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी काम केलेलं आहे। परंतु विकासाच्या बाबतीमध्ये आमचा लोकप्रतिनिधी नसल्यामुळे आम्हाला थोडंसं पक्ष थोडासा कमी वाटतोय। परंतु निवडणुकीमध्ये एकंदरीत पाहिलं तर लोकांची इच्छा आहे की परिवर्तन असावं आणि घराणेशाही कुठेतरी सारखी तीस होते। या ठिकाणी सारखे तटकरे साहेब निवडून गेले, नंतर अवधूत तटकरे गेला, आदिती गेली आणि पुन्हा त्यांच्या पक्षातील लोकांची पण नाराजी आहे की पुन्हा बाकीच्या कार्यकर्त्यांना संधी देणार की नाही आणि त्याच्यामुळे थोडंसं परिवर्तनाकडे लोकांचा कल आहे। आणि लोकसभेमध्ये पाहिलं तसं जेवढं पाहिजे तेवढं यश आलेलं नसून त्या ठिकाणी जर मला त्या ठिकाणी संधी मिळाली तर मी या ठिकाणी निवडून येऊ शकतो असा मला आत्मविश्वास आहे। आता पुन्हा 2 महिन्यांच्या पार्श्वभूमीवर विधानसभा सुरू होते आणि आपण एकंदरीत जर बघितलात तर रायगडचं जे 7 जागा आहेत त्या महायुतीकडे आहेत। मध्यंतरी सारं काही आलबेल नसल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं। काल अलिबागमध्ये देखील जे शेकापचे माजी आमदार राहिलेले पंडित पाटील आहेत त्यांनी देखील भाष्य केलेलं आहे। त्यांच्यात शेतकरी कामगार पक्षामध्ये काही फूट पडण्याचे चित्र त्यांनी त्या ठिकाणी मांडलेलं आहे। तर अशा पद्धतीनं तेथील अलिबागमधले जे शिंदे गटाचे तुमचे जे आमदार आहेत महेंद्र दळवी यांना त्याचा फायदा होऊ शकतो का? 100% आमदार महेंद्र दळवींनी 5 वर्षाच्या कालावधीमध्ये अत्यंत विकासाची कामं केलेली आहेत। शेतकरी कामगार पक्ष लोकसभेमध्ये त्यांनी जवळजवळ 48,000चा लीड अलिबाग मतदारसंघामध्ये घेतला असल्यामुळे महेंद्र दळवींचा विजय निश्चित आहे। आणि पुन्हा शेतकरी कामगार पक्षाचे पाटील कुटुंबामध्ये अत्यंत घरामध्ये फार मोठ्या प्रमाणात वादग्रस्त त्या ठिकाणी विधानं चालू आहेत आणि कुटुंब फुटण्याच्या परिस्थिती असल्यामुळे आमदार महेंद्र दळवी यांचा विजय 100% होईल आणि युतीचे आमदार म्हणून त्या ठिकाणी निवडून येतील आणि युतीचे सर्व घटक त्यांना निवडून देतील असा मला आत्मविश्वास आहे। एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला करतो की ज्यावेळेला शिवसेनेचे 2 गटात वर्गीकरण झालं त्यावेळेला अनेक जे आमदार त्या ठिकाणी निघून गेले, त्यानंतर अनेक त्यांच्यावर आरोप झाले, अनेक वेगवेगळे आरोप कार्यकर्त्यांकडनं झाले आणि त्यानंतर आता आपण जर बघितलं तर या आरोपानंतर आता पुन्हा एकदा या मतदारसंघामध्ये हे आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। एकीकडे अनेक कल्याणकारी योजना देखील राबवल्यानंतर अनेक लोक पुन्हा तुमच्याकडे जोडली गेली। तर यामधला जो आपण जर तफावत बघितला तर लोकांचा जो सुरुवातीचा कळ होता आणि आताचा कळ आहे अनेक लोक कल्याणकारी योजनेनंतर, तर कसा बघताय, काय एकंदरीत या गोष्टींकडे लोक आकर्षित झालेत का? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून एक वेगळं वातावरण विरोधकांनी तीव्र केलं होतं। परंतु 2.5-2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री 24 तास काम करतायत। अनेक योजना राबवल्या त्यांनी, महिलांसाठी असतील, युवकांसाठी असतील, पुरुषांसाठी असतील, तरुणांसाठी असतील, बेरोजगारांसाठी असतील, शेतकऱ्यांसाठी असतील। तर अशा प्रकारचा एकही असा कुठलाही माणूस वंचित राहिलेला नसल्यामुळे आदरणीय मुख्यमंत्र्यांची लोकप्रियता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे यासाठी आम्ही युतीचा धर्म पाळून पुन्हा आपल्या या मतदारसंघातून 7च्या 7 आमदार या ठिकाणी युतीचे यावेत अशा प्रकारचा आम्ही प्रयत्न करू। हे मी जिल्हा प्रमुख म्हणून जबाबदारीने बोलतोय। परंतु सर्वांनीच युतीचा धर्म पाळला पाहिजे। जसं आम्ही पाळू तसं राष्ट्रवादीने पण पाळला पाहिजे, तसं भाजपने पण पाळला पाहिजे आणि सर्व एकत्र ताकद आली तर या ठिकाणी 7च्या 7 जागा या ठिकाणी युतीच्या येतील आणि पुन्हा या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व्हावे अशी आमची शिवसैनिकांची इच्छा आहे। आदरणीय मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इतकी लोकप्रिय केली की आता या ठिकाणी त्या योजनेला कोणी त्या ठिकाणी चॅलेंज करू शकत नाही आणि महिला आमच्या मतदार जास्त आहेत आणि यावेळेला मतदार महिला रस्त्यावर उतरून या ठिकाणी इलेक्शनच्या निवडणुकीमध्ये घराघरामध्ये जाऊन चांगलं काम करतील असा मला आत्मविश्वास आहे आणि पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे। तर नक्कीच आपण बघितलं तर रायगड जिल्ह्यामधल्या ज्या 7 जागा आहेत विधानसभेच्या त्या महायुतीकडे आहेत। मात्र आता ज्या महायुतीमध्ये जो सुरू असलेला जो वाद आहे या वादामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं जर प्राबल्य किंवा महायुतीचा जो युतीचा धर्म जर पालन झालं नाही तर आम्ही देखील आमच्या मतदारसंघामध्ये योग्य तो उमेदवार उभा करू असा सल्ला शिंदे गटाने दिला आणि त्यामुळं महायुतीचा धर्म योग्य ठिकाणी पालन झाल्यास आम्ही सगळं महायुतीच्या युती धर्मानेच पालन करून ते हे काम करणार असं प्रमोदभाई घोसाळकर यांनी दिलं आहे। आणि त्यामुळं आगामी काळात विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता कशा पद्धतीनं महायुतीचं सारं काही आलबेल असणार आहे याकडे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार। गणेश मापरेळकर, एबीपी माझा, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।